नमस्कार. आज आपण शिकणार आहोत मूलद्रव्यांचे वर्गीकरण. मूलद्रव्ये काय आहेत? एलिमेंट्स काय आहेत? त्यांना कसं क्लासिफाईड केलं गेलं? आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळे बघणार आहोत. त्याआधी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओच्या लिंकला सर्व फ्रेंडकडे शेअर करायचे. ओके, तर सुरू करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला, ज्याचं नाव आहे मूलद्रव्यांचे वर्गीकरण. ओके, तर बघा, मूलद्रव्ये म्हणजे काय? एलिमेंट्स. मूलद्रव्ये ही संज्ञा टर्म जी आहे ती सर्वप्रथम कोणी दिली? रॉबर्ट बॉईल या शास्त्रज्ञाने 1661 मध्ये मांडली. मूलद्रव्य जी ही संज्ञा आहे, एलिमेंट्स आपण म्हणतो, ही जी टर्म आहे, ही संज्ञा आहे, ही रॉबर्ट बॉईल या शास्त्रज्ञाने 1661 मध्ये मांडली. त्यानंतर फ्रेंच शास्त्रज्ञ जे कोण होते? अँटाईन होते. यांनी काय केलं? मूलद्रव्यांची व्याख्या दिली. मूलद्रव्य हा सर्व द्रव्याचा एक अविभाज्य घटक आहे. अविभाज्य म्हणजे काय? की त्याचं परत विभाजन नाही होऊ शकत. एका घटकाचा, एखाद्या वस्तूचा हा अविभाज्य घटक आहे. म्हणजे ज्याला मिळूनच सगळे वस्तू तयार झालेली आहे, ज्याला आपण पुन्हा विभाजित करू शकत नाही. ठीक आहे, समजलं? त्यानंतर आता मूलद्रव्यांचं वर्गीकरण नेमकं कसं झालं? एलिमेंट जे आहे ते क्लासिफाईड कशात झाले? तर बघा, धातू म्हणजे मेटल्स, अधातू म्हणजे नॉन मेटल्स आणि धातू सदृश्य म्हणजे मेटलॉइड्स. ठीक आहे, आता आपल्याला या तिघांबद्दल माहिती घ्यायची आहे, जाणून घ्यायचं आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, मग मूलद्रव्य म्हणजे काय असतात? एलिमेंट जो एखाद्या पदार्थाचा अविभाज्य भाग असतो, ज्याला आपण पुन्हा विभाजित करून सेपरेट करू शकत नाही, त्याला आपण मूलद्रव्य म्हणतो. मग काय आहे? धातू, अधातू आणि धातू सदृश्य. ओके, ठीक आहे, तर बघूया आपण आता धातू. आता मूलद्रव्यांच्या वर्गीकरणामध्ये पहिला टर्म आहे धातू. बघा, ज्या मूलद्रव्यांचे अणु इलेक्ट्रॉन गमावून अष्टक स्थिती प्राप्त करतात व धन आयन निर्माण करतात, त्यांना आपण धातू म्हणतो. ठीक आहे, निसर्गामध्ये 70 मूलद्रव्य धातू आहेत. आता तुम्हाला एकूण मूलद्रव्य माहिती पाहिजे, त्याच्यापैकी धातू किती आहे, अधातू किती आहे, हे माहिती पाहिजे. आता निसर्गामध्ये जर 119 सापडले, तर त्यापैकी 70 काय असतात? धातू असतात. ठीक आहे, काय असतात? 70 धातू असतात. पण त्यांनी काय सांगितलं, की असे काही एलिमेंट आहे की त्यांच्यामधले जे अणु आहेत, आता बघा, मूलद्रव्यांच्या केंद्रकामध्ये अणु असतात. मग त्यांचे जे अणु आहे ते इलेक्ट्रॉन असतो त्यांच्यावर, तो गमावून तिथे अष्टक स्थिती प्राप्त करतात. ठीक आहे, काय स्थिती प्राप्त करणार आहे? ही अशी अष्टक स्थिती प्राप्त करणार आहे, त्यांना आपण काय म्हणतो? धातू म्हणतो. मग निसर्गामध्ये एकूण किती धातू सापडतात? 70 धातू सापडतात. हे लक्षात ठेवायचं, 70 काय आहेत? धातू आहेत. ओके, आता बघा अवस्था कशी असते त्यांची. धातू तर सापडले आपल्याला, पण ते कशा अवस्थेत? बघा, कक्ष तापमानाला म्हणजे रूम टेम्परेचरला धातू हे स्थायू असतात. एकदम रूम टेम्परेचर मध्ये तुम्ही असाल तर ते धातू जे आहेत ते स्थायू रूपात असतात. बरोबर, कसे असतात? बघा, त्यांना असते चकाकी. ठीक आहे, त्यानंतर असतं वर्धनीयता, तन्यता, उष्णता, वहन. आता वर्धनीयता, तन्यता म्हणजे धातूतून पत्रा तयार करणे आणि धातूतून एक तार तयार करणे, ज्याला आपण म्हणतो वर्धनीयता आणि तन्यता. उष्णता, वहन म्हणजे धातू काय आहे? उष्णतेचा सुवाहक आहे, म्हणजे तो काय करतो? इलेक्ट्रिसिटी ट्रान्सपोर्ट करतो, वाहून नेतो. जसं बघा, विद्युत वहन. त्यानंतर त्याला काय असतो? कठीणपणा असतो. धातूला काय असतो? कठीणपणा. अधातूला असतो का? नाही. मग अधातूमध्ये एकमेव हिरा असा आहे की ज्याला काय आहे? कठीणपणा आहे, आणि आपण हिऱ्याला सगळ्यात जास्त ओळखतो तो त्याच्या कठीणपणामुळेच ओळखतो. बरोबर, त्यानंतर द्रवणांक व उत्कलनांक असतो धातूंना, आणि नादमयता, तुम्ही वाजवलं तर आवाज येईल ना धातूचा, कारण तो कसा आहे? कठीण आहे. मग हे सर्व गुणधर्म कोणाचे आहे? धातूंचे गुणधर्म आहे. धातूला ओढून, ठीक आहे, तुम्हाला तार तयार करता येते, धातूचा पत्रा तयार करता येतो. बघा, वर्धनीयता, तन्यता, हे गुणधर्म धातूंमध्ये आहे. अधातूमध्ये आहे का? नाही. मग धातूचे जे गुणधर्म आहे ते सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. ओके, बघा, आता आपण बघणार आहोत अधातू म्हणजे काय. ठीक आहे, ज्या मूलद्रव्यांचे अणु इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे, तिकडे काय सांगितलं आपल्याला? इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे. पण अधातूंमध्ये असं आहे, ज्या मूलद्रव्यांचे अणु इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे ऋण आयन निर्माण करतात, त्यांना आपण काय म्हणतो? अधातू म्हणतो. जसंच आपण याच्यात काय बघितलं? धातूंमध्ये ज्या मूलद्रव्यांचे अणु काय करतात? इलेक्ट्रॉनला गमावून अष्टक स्थिती प्राप्त करतात. बरोबर आहे, आणि काय केलं होतं त्यांनी? धन आयन निर्माण केले होते. पण अधातू काय करतात?
इलेक्ट्रॉनला कमवून घेतात आणि कोणते आयन तयार करतात, ते ऋण आयन तयार करतात. हा दोघांमधील फरक आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि यांना आपण काय म्हणतो, अधातू म्हणतो. ठीक आहे. मग निसर्गामध्ये एकूण 22 मूलद्रव्य अधातू आहेत. 70 धातू आहे तर 22 अधातू आहे. मग उरलेले कोण, धातू सदृश्य किती आहे हे आपण बघणारच आहोत. ओके, हे समजलं धातू अधातू. त्यानंतर आता साधारणतः आता आपण गुणधर्म बघणार आहोत अधातूंचा. ज्या पद्धतीने धातूला वर्धनीयता गुणधर्म आहे, तन्यता गुणधर्म आहे, कठीणपणा आहे, नादमयता आहे, चकाकी आहे, एवढे गुणधर्म आपण बघितले. त्या पद्धतीने आता बघणार आहोत अधातूचे गुणधर्म. बघा, अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत आढळतात. अधातू जे आहे ते एक तर स्थायू असतील किंवा ते वायू असतील. कसे असतात, एक तर स्थायू, एक तर थांबलेले, नाही तर डायरेक्ट उडून गेलेले, म्हणजे काय, वायू. पण ब्रोमीन जो आहे हा अधातू द्रव रूपात आढळतो. याला आपण म्हणतो अधातूमध्ये असून अधातूंचा अपवाद दर्शवणे. अपवाद आहे, कारण तो त्या फॅमिली सारखा नाही, अधातूंमध्ये मिक्स होत नाही, कारण तो द्रव अवस्थेत असतो. कोण, ब्रोमीन. ठीक आहे. अधातूंना सहसा चकाकी नसते, परंतु आयोडीन या धातूस चकाकी असते. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम. तुम्हाला विचारलं जातं की अधातू असून सुद्धा चकाकणारा धातू कोण, तर तो कोणता आहे, आयोडीन. हा प्रश्न प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेलेला आहे, लक्षात ठेवायचंय. अधातूंचेच प्रश्न जास्त मोस्टली विचारले गेले, त्यांच्या गुणधर्माबद्दल विचारलं गेलेलं आहे. आणि धातूंमध्ये तन्यता काय, वर्धनीयता काय, कोणाचा गुणधर्म आहे, धातूचा की अधातूचा, हे पण विचारलं जातं. म्हणून सगळ्या गोष्टींवर व्यवस्थित लक्ष द्या, नोट डाऊन करत चला. आणि सेशनला लाईक पण करायचंय सगळ्यांनी. ठीक आहे. बघा, आता बघा, अधातू साधारणतः ठिसूळ असतात. कसे आहे ते, ठिसूळ, बाहेरून तुम्हाला दिसतील, म्हणजे कसं की बाहेरून एकदम दंडम दिसायला, आतून पोकळ, त्या पद्धतीने असतात. ठिसूळ असतात, जास्त कठीण नसतात. परंतु हिरा त्याच्यात काय आहे, अपवाद आहे. ह्याच्यावर पण प्रश्न विचारले जातात. जसं मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीलाच बोलली की हिरा काय आहे, सगळ्यात जास्त कठीण आहे. मनुष्याला माहिती असलेला सगळ्यात जास्त कठीण पदार्थ धातू म्हटलं गेलं तर तो हिरा आहे. अधातू आहे तरी कठीणपणा आहे. म्हणजे काय झालं, हा पण या फॅमिलीत बसत नाही, हा पण एक काय आहे, अपवाद आहे. ठीक आहे. अधातू विद्युत वहन करत नाही, परंतु हे बघा दुसरा अपवाद, ग्रॅफाइट अधातू विद्युत वहन करतो. ग्रॅफाइट कशात वापरतो आपण, पेन्सिलीमध्ये असतो की नाही. मग अधातू विद्युत वहन करतच नाही अजिबात. का नाही करत ते पण आहे, आपल्याला शिकायचंय. ठीक आहे. पण ग्रॅफाइट जो आहे, आपण 3 अपवाद बघितले की चकाकणारा आयोडीन, अधातू चकाकतात का, नाही. कठीण नसलेला अधातू असतो, पण अधातू असून कठीण असलेला हिरा. त्यानंतर अधातू विद्युतचे वहन करून नेत नाही, पण त्याच्यातला पण अपवाद एक बघितला, ग्रॅफाइट विद्युत वहन करून नेतो. हे 3 अपवाद तुमचे लगेच नोट डाऊन झाले पाहिजे. ओके. त्यानंतर द्रवणांक आणि उत्कलनांक धातूपेक्षा यांचा कमी असतो. अपवाद आहे हिरा. हिऱ्याचा द्रवणांक आणि उत्कलनांक, मेल्टिंग पॉइंट त्याचा काय असतो, सगळ्यात जास्त असतो. म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे कोणापेक्षा, धातूंपेक्षा. अधातूंना नादमयता, उष्णता वहन, तन्यता, वर्धनीयता हे गुणधर्म नसतात. ठीक आहे. यांच्यामध्ये हे उरलेले गुणधर्म जे आहेत ते अजिबात नाहीये. ठीक आहे. याच्यामध्ये जे अपवाद आहे हे लक्षात ठेवा. अपवादांवर प्रश्न विचारतात. आयोडीन काय आहे, हिरा काय आहे आणि ग्रॅफाइट काय, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. कमेंट मध्ये मला सांगायचं. ओके. आता धातू सदृश्य. धातू सदृश्य काय येईल बघा, ज्या मूलद्रव्याच्या गुणधर्मात धातू व अधातू या दोन्हींचे गुणधर्म आढळून येतात, म्हणजे तो मिक्सचर आहे धातूचं पण आणि अधातूचं, ज्याला आपण धातू सदृश्य म्हणतो. उदाहरणार्थ बघा, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटिमनी, बोरॉन, सिलियम आणि आर्सेनिक, हे सर्व काय झाले आहे, धातू सदृश्य मिक्सचर आहे, ते धातू आणि अधातूचं. बघा, काच सिमेंट निर्मिती व सौरविद्युत घटात सिलिकॉन वापरले जाते. ही गोष्ट जी आहे तिथे दिली नोट म्हणून, ती तुम्ही लक्षात ठेवा किंवा नोट डाऊन करा. आता काही इम्पॉर्टंट पॉइंट आपण इथे बघणार आहोत. ओके. इथे बघा, आगपेटी, फटाके, जंतुनाशके, स्फोटके यासाठी तांबडा फॉस्फरस हा अधातू वापरतात. सल्फर या मूलद्रव्याचा वापर आम्लाची निर्मिती व औषधे, बंदुकीची दारू यासाठी होतो. सोन्याची शुद्धता कॅरेट मध्ये मोजतात, हा पण प्रश्न विचारला जातो. सोन्याची जी शुद्धता आहे कशात मोजतात, तर कॅरेट मध्ये. बघा, 24 कॅरेट म्हणजे 100%, 22 म्हणजे 92, 18 म्हणजे 75, 14 कॅरेट म्हणजे 58.5, हे सर्व तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आणि भारतामध्ये जे सोनं आहे, आपण बोलतो ना 24 कॅरेट, नाही, ते असतं ऍक्च्युअली 22 कॅरेट.
आपण जे म्हणतो ना की एकदम प्युअर सोन्याचं आहे, 24 कॅरेटचं केलेलं आहे आम्ही गोल्ड, पण ते होतच नाही. भारतामध्ये 22च कॅरेटचं केलं जातं आणि उरलेलं ते दागिना जर तुम्हाला बनवायचा असेल तर तो असा बनत नाही. त्याच्यामध्ये चांदी टाकली जाते किंवा त्याच्यामध्ये आयर्न टाकलं जातं. आयर्न नाही म्हणता येणार, लोखंड नाही टाकत त्याच्यामध्ये, पण तांबे तरी टाकलं जातं. पण तुम्हाला जर 24 कॅरेटचंच करून पाहिजे असेल तर इथं कधीच मिळणार नाही भारतामध्ये. 22चंच असतं ते. त्याच्यात चांदी मिक्स करून देतात. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके. पुढे बघूया धातूंचे क्षरण. आता क्षरण म्हणजे काय? की गंज लागणे. क्षरण म्हणजे काय आहे? गंज लागणे. ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. धातूंचे क्षरण होणे म्हणजे काय? तर धातूंवरती गंज लागणे, गंज चढणे. बघा, लोखंडाची दमट हवेबरोबर अभिक्रिया होऊन त्यावर व एक तांबूस पदार्थाचा थर म्हणजे काय? बघा इथे तुम्हाला दिलेला आहे. जमा होतो या पदार्थाचा गंज म्हणजे रस्ट म्हणतात. या पदार्थास काय म्हणतात? गंज म्हणतात. मी सांगितलं ना गंज लागणे. लोखंडाची दमट हवेसोबत अभिक्रिया होते. मग दमट हवेसोबत अभिक्रिया झाल्यामुळे त्याची रिएक्शन होते आणि त्याच्यावरती एक रेड कलर सारखा काय तयार होतो? गंज तयार होतो. Fe2O3H2O पाणी दिलेलं आहे, ऑक्सिजन दिलेला आहे, फेरस दिलेलं आहे. ओके, समजलं? बघा, त्यानंतर आपण बघू तांब्याच्या भांड्याच्या पृष्ठभागावर दमट हवेतील कार्बन डायऑक्साइडची अभिक्रिया होते. तांब्याचे भांडे असतील तर आपण घरात बघत असू, घरातल्या ज्या महिला आहेत त्यांनी ते घासून जरी ठेवलं तरी पुढच्या 2 दिवसात परत ते जसं होतं तसंच असतं. परत त्याला घासावं लागतं आणि घरातल्या महिला ते भांडे घासून घासून खरंच खूप कंटाळून जातात. आणि तांब्याचे भांडे खूप लवकर खराब होतात. मग का खराब होतात? तर तांब्याच्या भांड्यावर पृष्ठभागावर दमट हवेतील कार्बन डायऑक्साइडची अभिक्रिया होते. या अभिक्रियेत तांब्यावरती कॉपर कार्बोनेटचा बघा CO3 कोण आहे? कॉपर कार्बोनेटचा थर हिरवा थर जमा झाल्यामुळे तांब्याची चकाकी जाते. याला तांब्याचे कळकणे म्हणतात. म्हणजे काय? पेटिनेशन म्हणतात. घरातले तांबे जरा आठवा, है ना? घरातील तांब्याच्या गोष्टी आठवा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल की आपली आई जी आहे ती तांब्याचे भांडे घासून घासून किती कंटाळत असेल मग घरामध्ये. बरोबर ना? त्याच पद्धतीने पुढचं बघूया. चांदीच्या वस्तूंवर. आता चांदीच्या वस्तूंच्या हवेशी संपर्क आल्यास, आता ज्या चांदीच्या वस्तू आहेत त्यांचा जर संपर्क हवेशी येत असेल तर काय होणार आहे? कालांतराने त्या वस्तू काळ्या पडतात कारण हवेतील हायड्रोजन सल्फाइडची चांदीशी अभिक्रिया होऊन सिल्वर सल्फाइडचा थर जमा होतो. इथे चांदीचे चमचे दिलेले आहेत दोघं. ठीक आहे. जसं मुलींना माहिती असेल, मुलींना खूप दागिन्यांची सवय असते, ते गोल्ड पण खूप यूज करतात आणि सिल्वर पण. पण मोस्टली सगळ्या मुलींकडे चांदीचे काय म्हणतात तुम्ही त्याला? पैंजण असतात. साखळ्या, पैंजण त्यांच्याकडे असतात आणि मग त्यांनी ते थोडे दिवस वापरले की त्या काळ्या होतात आणि काळ्या झाल्या की ते परत पॉलिश करायला जातात. बरोबर ना? तसंच मग चांदीचा कशाशी संपर्क होतो? चांदीच्या वस्तूंचा हवेशी संपर्क होतो. मग त्याच्यानंतर त्याच्यावरती काळा थर निर्माण होतो. कोणामुळे होतो बघा? हवेतील हायड्रोजन सल्फाइडची चांदीशी अभिक्रिया होते. कोण असतं हवेमध्ये? हायड्रोजन सल्फाइड, ज्याची अभिक्रिया होणार चांदीवर. बघा, तुम्हाला दिलेलं आहे दोघं. सल्फाइड पण दिलेलं आहे. आणि मग काय होणार आहे? त्याच्यावरती एक सिल्वर सल्फाइडचा थर जमा होतो आणि ती कशी दिसते? आपल्याला काळवडलेली दिसते. Ag2S सिल्वर सल्फाइड. ओके. बघा, आता अॅल्युमिनियमचे ऑक्सिडीकरण होऊन अॅल्युमिनियमचे काय होते? ऑक्सिडीकरण. मग ऑक्सिडीकरण होऊन त्याच्यावर अॅल्युमिनियम ऑक्साईडचा पातळ थर तयार होतो. म्हणजे बघा, पत्रे कधी कधी गंजलेले दिसतात. मग ते का गंजलेले दिसतात? त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात म्हणून ते गंजलेले आपल्याला दिसत असतात. बरोबर? तर आता आपण बघणार आहोत क्षरण रोखण्याच्या पद्धती. तर क्षरण रोखण्याच्या म्हणजे काय? आता जे काही गोष्टी झालेल्या आहे, लोखंडाला गंज चढलेला आहे किंवा चांदी ही काळी पडलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचंय? त्याला व्यवस्थित करायचंय म्हणजे ते होऊ नये ह्याच्यावर उपाय करायचे. याचा अर्थ काय? की आपल्याला क्षरण आता रोखायचंय. तर बघा, पहिली पद्धत आहे जस्त विलेपन, ज्याला आपण काय म्हणतो? गॅल्व्हनायझिंग. ठीक आहे. या पद्धतीत लोखंड किंवा पोलादाचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर देण्यात येतो. उदाहरणार्थ काय आहे? चकाकणारे लोखंडी खिळे किंवा टाचण्या. आता बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की असा प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये की लोखंडाचे गंजणे रोखणे यासाठी लोखंडावर कसला थर दिला जातो? तर आपण बोलतो जस्ताचा थर. ठीक आहे ना? तेच आन्सर आहे ना त्याचं, जस्ताचा थर त्याच्यावर दिला जातो, ज्यालाच आपण काय म्हणतो? जस्त
विलेपन आणि उदाहरण पण दिलेलं आहे चककणारे लोखंडी खिळे किंवा टाचण्या. ओके. त्यानंतर कथिलीकरण. आता कथिलीकरण काय आहे हे बघून घेऊया. बघा या पद्धतीत काय करतात, वितळलेल्या कथिलाचा थर धातूंवर चढविण्यात येतो. यालाच आपण काय म्हणतो, कलही करणे असे म्हणतो. तांब्याच्या आणि पितळाच्या भांड्यावर क्षरणामुळे हिरवट रंगाचा थर जमा होतो. बघा आपल्या घरातल्या ज्या महिला असतात म्हणजे आपली आई, आजी तुम्ही बघितलं असेल तर त्या काय करतात, पहिलेच ह्या भांड्यांवर कथिलीकरण करून घेतात. म्हणजे ते खराब होऊ नये, त्याच्यात जर आपण काय अन्न शिजवलं तर ते खराब होऊ नये. मग ते काय असतं हे बघा. ठीक आहे. हा हिरवट जो रंगाचा थर विषारी असतो अशा भांड्यांमध्ये ताक, कढी किंवा आमटी ठेवल्यास ती काळी होते. हे सर्व टाळण्यासाठीच कथिलीकरण केले जाते. आपल्या घरातल्या महिला खूप हुशार असतात, त्यामुळे त्या ऑलरेडी पहिलेच भांड्यांना कथिलीकरण करून घेतात म्हणजे या सगळ्या गोष्टी होऊ नये. तिसरी आपली जी पद्धत आहे ती आहे धनाग्रीकरण. आपण क्षरण लोखण्याच्या पद्धती बघत आहोत, त्यामध्ये तिसरी पद्धत आहे धनाग्रीकरण. धनाग्रीकरण काय आहे बघा. या पद्धतीमध्ये तांबे, ॲल्युमिनियम यासारख्या धातूंवर विद्युत अपघटन प्रक्रिया करून त्यांच्या ऑक्साईडचा पातळ मजबूत असा लेप दिला जातो, ज्याला आपण म्हणतो काय, धनाग्रीकरण, आयोनायझेशन. ओके. समजत आहे काय म्हणतो आपण त्याला, धनाग्रीकरण. त्यानंतर चौथी पद्धत आहे विद्युत विलेपन, इलेक्ट्रोप्लेटिंग. विद्युत विलेपन म्हणजे इलेक्ट्रिकची प्लेटिंग देऊन टाकायची. ठीक आहे. कशी बघा, तर विद्युत अपघटनाद्वारे कमी अभिक्रियाशील आहेत तसे जे धातू आहे त्यांना जो जास्त अभिक्रियाशील धातू आहे त्याच्यावरती लेपून देतात. त्याचा काय देतात, त्याला थर देण्यात येतो. जसं चांदी विलेपित चमचे. आपण बघतो ना, हा चांदीचा चमचा नाही तर इतका स्वस्त कसा दिला आपल्याला, वाटतं ना. तो त्याच्यावर फक्त ते थर दिलेला असतो. तो ऑलरेडी पूर्ण सगळा चांदी आहे काय, नाही. त्यावर फक्त काय दिलाय, थर. सोने विलेपित दागिने ही विद्युत विलेपनाची काय आहेत, उदाहरणे आहेत. ओके. ही होती चौथी. आता आहे आपली पाचवी आणि शेवटची पद्धत संमिश्रीकरण. ठीक आहे. संमिश्रीकरण म्हणजे काय, एका धातूमध्ये ठराविक प्रमाणात इतर धातू किंवा अधातू मिसळून तयार होणाऱ्या एकजिनसी मिश्रणास एकजिनसी म्हटलेलं आहे. एका धातूमध्ये त्यांनी काय केलं, ठराविक पद्धतीमध्ये इतर धातू किंवा अधातूंना काय केलं, त्यांनी मिक्स केलं. त्याला आपण म्हणतो एकजिनसी मिश्रणास संमिश्र म्हणतात. काय म्हणतात, संमिश्र. मिक्सिंग झालेलं आहे म्हणून आपण त्याला म्हणतो संमिश्र. ठीक आहे. काही उदाहरणे आपण बघू. बघा, ब्रॉन्झ हे 90%, तांबे 10% कथिल यांच्यापासून तयार केलेले संमिश्र आहे. ब्रॉन्झ किती टक्के घेतलं त्यांनी, 90. तांबे किती घेतलं, 10. त्याच्यापासून कोण बनलं, ब्रॉन्झ. संमिश्र. बघा काय बनले, कथिल. त्यापासून तयार झालेले ते काय आहे, संमिश्र आहे. ठीक आहे. समजलं का. ब्रॉन्झला बनवलं, 90% तांबे घेतलं, 10% कथिल घेतलं. ब्रॉन्झ कशापासून बनलं आहे, तांबे आणि कथिलापासून बनलं. ओके. त्यानंतर स्टेनलेस स्टील, याच्यामध्ये बघा काय, 74% लोह असं बघा. त्याच्यानंतर 18% क्रोमियम, नंतर 8% कार्बन व निकेल यांच्यापासून तयार केलेले एक संमिश्र आहे. संमिश्राचे हे उदाहरण आहे. ठीक आहे. ब्रॉन्झ हे 20% जास्त 80% तांबेपासून बनलेले असते, जसं इथं दिलेलं आहे त्यांनी. ओके. समजलं. या काय होत्या, जास्त रोखण्याच्या पद्धती आणि संमिश्रणाचे आपण घेतले उदाहरण. ठीक आहे. मग समजलं असेल मूलद्रव्यांचे वर्गीकरण आपण कशात केले. मूलद्रव्यांचे वर्गीकरण आपण धातू, अधातू आणि धातू सदृश्यामध्ये बघितले. यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. असेच व्हिडिओ बघण्यासाठी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे. आपला ऍप सुद्धा आहे टिक्कर मराठीचा, ज्यामध्ये तुम्हाला सर्व PDF नोट्स सगळं मिळतं. ई-बुक त्यावर अवेलेबल आहे. ऍपला डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. जय हिंद. विश यू ऑल द बेस्ट.